नमस्कार मित्रांनो, भरपूर दिवसांनी तुमचं आपल्या ब्लॉगवर स्वागत आहे. तर गेले काही महिने एकही ब्लॉग अपलोड नाही झालेला कारण मी गावी नव्हतो आलो. तर आज भरपूर महिन्यांनी गावी आल्यामुळे म्हटलं की एखादा ब्लॉग शूट करूया मळ्यातला. सकाळी सकाळी उठलेलो चाललेलो मळ्यात तर आपण आता चाललो आहे मळ्यात सकाळी सकाळी. मामा पहिले पुढे गेलाय, आपण पाठून चाललो आहे. ही अशी कोकणात घरं असतात. का सुपारी ह्याच्यात सुपारी असते. भाजी लावली आहे इथे. ही लाल माठ आहे आणि ही बाकीची. इथून दिसते बघा आपली गाय इथे आहे. ही बघा इथे आहे आपली गाय आणि वासरू पण इथेच आहे. तर बरेच दिवसाने गावी आलो आहे. सकाळी सकाळी उठून चाललो आहे मळ्यात. म्हटलं मळ्यातला एक ब्लॉग टाकूया. मामा पण आला इथे. मामा बघा इथून दिसतोय. तर मामा पुढे आलेला, त्याला बोललेलं मला उठव जायच्या अगोदर, पण मी झोपूनच राहिलो. तर आता सध्या थंडी कमी आहे आधीपेक्षा, म्हणून आता विदाऊट स्वेटर चाललो आहे. नाहीतर या अगोदर 2 स्वेटर पण कमी पडतील एवढी थंडी होती. सगळं गवत खाली भिजलं आहे थंडी धुकामुळे. हो का अटकलं आहे इथे आपलं वासरू. या काय काय इथे काय आहे. तिची भीती वाटते मारेल बिरेल. अरे मामा शॉर्टकटने चालला. हे काय काय खाऊक नाही काय. हात खाते बघा, चावते. चल चल. तर हे काय तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा, ह्याला काय बोलतात. तर भात जोडायचा बाकी असेल ना आणि जास्त वेळ नसेल तर तो असा एकावर एक ठेवून असं बनवतात. म्हणजे ह्याच्या आतमध्ये ॲक्च्युअल भात
आत्तावाले पेंडे असतात आणि बाहेरून जोडलेले असतात थोडेफार. मग कसं पाऊस जरी लागला तरी ते पाणी आतमध्ये जात नाही, ते बाहेरच्या बाहेरून निघून जातं. आणि ही मामाने शेड बांधली आहे इथे. मोटर रूम आहे इथे. इथे मोटर लावली आहे. तर मग हे इथलं पाणी इथे शेताला द्यायला. आणि इथे विहीर आहे ही बघा. आणि इथे एक छोटी शेड बसायला. तर तुम्ही या अगोदरचा कोकणातील शेत हा ब्लॉग बघितला असेल ना, तर त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भरपूर भाज्या दिसल्या असतील. इथेच पाठीमागे मीने रुजत घातलेले. तर तेव्हा भरपूर काही होतं. मिरच्या होत्या, मका होता, वांगी होती, त्याच्यापुढे कळिंगण होते. पण हे सगळं मे महिन्यात होतं. आता थंडीमध्ये भुईमूग घालतात भरपूर. भुईमूगमध्ये शेंगा हे हे जे असे शेंगा असतात ह्याच्यामधून पीनट्स निघतात, त्याची शेती होते आता सध्या. तर भाज्या कमी आहेत दाखवायला. तर ज्याने कोणी कोकणातील शेत हा ब्लॉग बघितला नसेल आपल्या चॅनलवरचा, तर नक्की बघा. खूप मस्त ब्लॉग आहे. आता 2-4 दिवसापूर्वीच मामाने ही झाडं लावली नारळाची इथे. नवीन. आणि ही आपली अगोदरची आहेत. नारळ लागले तिथे. तर यात कासव पण असतो. चला आपण पण आता निघूया घरी जायला. तर इथे हा ना पाला आलाय. हा आय गेस पोपटीमध्ये टाकतो आपण. जेव्हा पोपटी बनवतात ना त्यामध्ये हाच पाला टाकतात. मेन इन्ग्रेडियंट पोपटीतला. बघू आपल्याला जर चान्स भेटला, आता 4 दिवस गावी आहे मी तोपर्यंत पोपटी बनवायचा, तर एक पोपटीचा पण ब्लॉग टाकीन. हाय चल चल. वासरू आपलं खातोय. तिकडे एक दुसरी शेड बनवली आहे. मोटर रूम, 2 मोटर रूम आहेत. तिकडेही एक विहीर आहे. विहीर म्हणजे बावडी विहीरच. तर तिथे एक मोटर लावली आणि इथे एक आहे. जॉकला आल्या मळ्यात आपला. यो जॉकल्या काय होतं. यो यो यो. रंगलाय पूर्ण कुठून तरी जाऊन घाणेरड्या. शी लांब राव घाणेरड्या. शी शी चल. तर इथे काही गवतासारखं उगवायला ठेवलं आहे. म्हणजे नक्की नाही माहीत, पण कदाचित गुरांसाठीचं गवत आहे. ही कुठली भाजी किंवा काय असं नसेल. हे बघा इथे चिमणीची घोसले दिसत आहेत बनवलेले. चल टोकल्या. हा टिलर आहे मामाचा शेत नांगरायचा. आता बैल नसतात. बैल नांगरणी नाही, आता टिलर नांगरणी होते आमच्या गावी. किंचित कुठल्या तरी गावात मागे मुनग्यात गेलेलो आपण, तिथे आपण बैल नांगरणी बघितलेली. आता बैल नांगरणी नाही होत. डिझेल भरा
घ्या 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 चालू. तर पोचलो आता आपण. तर हा महापुरुष आहे आमचा आमचा म्हणजे मम्मीच्या साईडने. तरी घरासमोरच फुलं आहेत. ही पिवळी जास्वंद आहे, आता फुलतील फुलं. ही कसली तरी फुलं आहेत. ही लाल जास्वंद. आणि इथे लिंबूचं झाड आहे, छोट्या लिंबूचं. हे बघा, लिंबू लागलेत. इथे पण एक आहे लाल जास्वंद. आणि ही फुलं आहेत. ही पूर्ण नारळाच्या झाडांची बाग आहे शेवटपर्यंत. इकडे बघा, एक ह्याचं वासरू आहे, म्हशीचं. आणि हे चिकूचं झाड, ह्याला चिकू लागले आहेत. आणि इथे पण एक लिंबाचं झाड आहे. ह्याला काय अजून लिंबू नाही धरलेत किंवा काढले असतील मामीने कदाचित. आणि हे सो फेमस कोकणातलं जामाचं झाड. पण आता मे महिन्यात येणार त्याला जाम, आता नाही येणार. आणि बाकी भरपूर झाड आहेत, केळीची, फणसाची. आणि आता केळी लागली आहेत. आम्हाला दाखवत तुम्हाला, लपवून ठेवली आहेत. अशी केळी उघड्यावर नाही ठेवत. ही बघा, दिसली अशी केळीचा घड लागला. किती मोठा आहे बघा, बघा इथून एवढा मोठा आहे. आणि ही इथली विहीर पाठीमागची. इथलं पाणी आम्ही पितो. हे असे मोटर लावतात आणि हे पाणी सध्या वरती असा पिवळा गाळा आलाय थंडीचा. तर ह्याच्या खाली शुद्ध पाणी असतं. चॉकल्या आलाय बघा, भूक लागली याला वाटतं. इथे आहे बघा वासरू. म्हस बीस नाही ना जवळ. हा बघा, हा छोटावाला आहे. नको यायला. ते हा मोठा आहे. हा मारकुट आहे की नाही काय माहीत नाही. दात बघा, दात. तर हा आमच्या गाईचा गोठा आहे. आता आपण शेतात जी गाय बघितली, इथे लाकडं तोडून ठेवली आहेत मामाने. फणसाचं लाकूड आहे वाटतं. आणि हा गाईचा गोठा आहे. हे दोन सध्या मोटर बोटचे मोटर ठेवलेत, पण इथे गाय असते. आणि ही सगळी झाडं सुपारीची आहेत. ही इकडे केळीची पण आहेत. ही अशी बाग आहे, भरपूर झाड आहेत. ह्या झाडांना हे जे झालेत ना,
आता एवढे एवढे मोठे. ह्यांना आम्ही बादली घेऊन पाणी घालायचो. तेव्हा नळ नव्हते असे. इथे बघा, ही जी पाईपलाईन टाकली आहे ना, ही नव्हती अगोदर. मग तेव्हा मी, पिंकी मावशी, मम्मी, मामा, हे बघा उंडलाचं झाड आहे इथे वरती. हे सगळे उंडल आहेत. ह्याचं तेल काढतात जमा करून. ह्याला हे फोडल्यानंतर ह्याच्यातून असे दाणे निघतात आणि मग त्याला घेऊन जातात तेल काढण्यासाठी. हे बघा, हे झाड आहे ते. हां, तर यांना तिथून बादली भरून घेऊन यायचो पाण्याची आम्ही, आणि या सगळ्या झाडांना पाणी घालायचं. तर ही छोटी आहे, त्यांना नाही, पण ही जी मोठी आहेत ना इथे, एवढी झाली आहेत, यांना तसं पाणी घातलेलं आहे. तेव्हा जाऊन ही अशी उंच मोठी होतात. दहा ते 12 वर्ष लागतात एवढी मोठी व्हायला. त्यानंतर ही फळ द्यायला चालू करते. नाहीतर आता छोटे पण आले आहेत सिंगापुरी नारळ, ते तुम्हाला 2-3 वर्षातच चालू होतील. चला, आपण आता पोचलो नदीजवळ. तर हा आपला साना संपला इथे म्हणजे, आणि पुढे नदी. तर हे सगळं आता नदीतून वाहून आलेला कचरा आहे, हा नंतर साफ करून टाकायला पाहिजे. इथे पण नारळाची झाडं लावली आहेत. तर ही अशी आपली नदी आहे बघा. बाहेर तिथे मेन मोठी नदी आहे, बोट पण लावली आहे. इथे पण एक बाजूला बोट आहे. तर आता इथे एंड करतो आपला ब्लॉग. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा हा ब्लॉग? कोकणातलं हे शेत, आमचं घर, गाय, वासरू, नक्की कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत बाय बाय.